सुरभीचं ऑडिशन मी दिलं. त्यात काय ओव्हर कॉन्फिडन्स माझा. 4 पानी बृहदेश्वर मंदिराबद्दल मला त्यांनी लिहून दिलं होतं की हे पाठ करून कॅमेरासमोर बोलायचंय म्हणून. ते आदल्या दिवशी मला पाठवून दिलं होतं सिद्धार्थ काकनी. तर ते मी पाठ केलं आणि मला माझ्या स्मृतीवर पूर्ण विश्वास होता की मी खूप छान पद्धतीने ते करणार. आणि त्या वयाच्या आत्मविश्वासाने मी कॅमेरा फेस केला. मी म्हणायला सुरुवात केली आणि खूप छान सुरुवात झाली वगैरे हसून विसून. 4 वाक्य झाले आणि मी सगळे विसरले. पुढची 4 पानं मी विसरली. आणि माझं म्हणजे आणि मला हसूच यायला लागलं कारण माझी एकच रिॲक्शन असते की त्यामुळे मला स्वतःच हसू यायला लागलं की किती मूर्ख आहे मी की मला कुठला आत्मविश्वास होता आणि काय मला काहीच आठवत नाहीये. तर ऑडिशन घेणारे सुनील शानबाग ते थिएटरपासून मी ओळखत होते त्यामुळे मी खूप कम्फर्टेबल होते त्यांच्याबरोबर. तर ते म्हणाले नाही नाही बोलत जा स्क्रिप्टमध्ये बघून बोलत जा म्हणून मी थांबवलं नाही ऑडिशन. स्क्रिप्टमध्ये बघितलं हसले ते केलं पूर्ण आणि ते झाल्यानंतर मी म्हटलं हे काही मला मिळत नाही सुरभीची गोष्ट. आणि सिद्धार्थजींनी पण ती ऑडिशन पाहिली आणि म्हणाले की काय म्हणजे किती चुकते ही त्याला दिसायला वगैरे ठीक आहे पण चुकते किती ती. तर गीता म्हणाली की नाही बघ ती किती चांगली हसते म्हणजे तुझ्या धीरगंभीर स्वभावाला से आपल्याला एक हवाय एक दुसऱ्या पिढीची एक एक बॅलन्स आणि वेगळ्या पद्धतीचं एक अप्रोच सूत्रसंचालनासाठी. तो तिचा परफेक्ट आहे हिलाच घेऊया बघ मस्त होईल ते. तर सिद्धार्थ मग म्हणाले गीताचं ऐकलं त्यांनी लकीली आणि म्हणून मला सुरभी मिळाली. म्हणजे वाईट ऑडिशन मधून मला सुरभी मिळाली. पण सुरभी मी पाहिजे त्यावेळेला टीव्हीवर अर्थात पण त्यातलं थोडं थोडं मला आठवते की तुम्ही एक तर इतकं हिंदी सुंदर वाटायचं कानांना ऐकायला. तर मला तो प्रश्न आधी करायचा आहे की हिंदी कसं काय तेवढं त्यावेळेला इतकं छान त्याच्यावर कमांड आणि त्या पद्धतीने डिलिव्हरी करणं त्याची त्या भाषेची ते शब्द तसेच आले पाहिजेत आणि त्यातही तुम्ही जर उर्दू लहेजा घेऊन बोललात तर समोरच्याला ऐकायला आवडतं कानांना बरं वाटतं. सो ते सगळं जे आहे ना मला ते तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. कधी काही चुकायचं का बोलताना किंवा आपण मराठी असल्यामुळे बऱ्याचदा हिंदीमध्ये असं आपली एक लहेजा हे आहे की तो लहेजा यांचा मराठी लोकांचा थोडासा टोन येतो मध्ये बोलताना वगैरे असं बोललं जातं. हो आणि त्यात काही वाईट नाही असं मला वाटतं की आपल्या प्रांतामध्ये जसं वेगवेगळ्या भाषेच्या अनुषंगाने आपण इंग्रजी बोलतो ती आपली भाषा नाही. हिंदी ही आपली भाषा नाही आपली मातृभाषा मराठी आहे. तरीही आपण हिंदी उत्कृष्ट बोलतो हे काही कमी गोष्ट नाहीये. हिंदी लोकांना कुठलीही दुसरी भाषा येत नाही कारण आपल्या मराठीची खुश असतात स्वतःच्या हिंदीवर. त्यामुळे मी असं म्हणेन की आपण जर हिंदी बोलतोय आणि चांगलं बोलतोय तर ती जमेचीच बाजू आहे. त्यात काही न्यूनगंड वाटण्याची गरज नाहीये की आपल्याला नीट ते स्पष्ट उच्चार येत नाहीत. इनफॅक्ट आपण मराठी खूप आपलं संस्कृत बेस्ड असल्यामुळे आपले उच्चार जरा जास्त स्पष्ट असतात एवढंच. बाकी त्याचं जरा त्याला थोडीशी धुसर केले ना उच्चार तर ते व्यवस्थित हिंदी येतं. तर मला लहानपणापासून दुबेजी घरात यायचे आईचे मित्र होते ते त्यांच्याकडून खूप चांगली हिंदी ऐकायची सवय झाली होती. त्यामुळे हिंदी चांगली बोलली गेलेली जर आपण ऐकत राहिलो ना तर ते खूप छान पद्धतीने आपण आपल्या बोलण्यात सुद्धा आणू शकतो. तर ती एक म्हणजे जेव्हा व्यवसाय म्हणून मी अभिनय पत्करला तेव्हाच मला असं वाटलं आणि अजीज मिर्झा वगैरे ह्यांनी पण म्हटलं की तू वाचत जा हिंदी तू बोलत जा जास्त हिंदी मग तुझ्या हिंदीत जो मराठीपणा आहे तो थोडा थोडा कमी होईल. म्हणजे असं मला वाटतं की आपण कुठल्याही भाषेत जर काम करत असू तर त्या भाषेवर आपला कमांड असला पाहिजे. त्याचा खूप चांगला एक फायदा मिळतो कारण आपण मग सहजपणे करू शकतो. मग आपलं लक्ष त्या भाषेकडे नसतं की आपण कसे बोलतोय काय बोलतोय ते आपल्याला कठीण जात नाही. त्यामुळे आणि पहिली गोष्ट म्हणजे माझे वडील नेव्हीमध्ये होते त्यामुळे आमचा फिरतीचा जॉब म्हणजे आम्ही सगळीकडे फिरायचो ऍक्च्युली. तर माझ्या बालपणात आम्ही विशाखापट्टणमला होतो तेव्हा मला तेलुगू यायचं उत्तम तेलुगू यायचं. मग आम्ही हैदराबाद कठीण भाषा आहे पण कारण मी त्यांच्याच बरोबर असायची ना तेलुगू लोकांबरोबरच माझा वावर असायचा त्यामुळे मी शिकले पिकअप केलं. लहानपणी आपण करतो आणि पिकअप जरा लवकर. मग हिंदी आणि मग मुंबईला आल्यानंतर मग एकदम खूप अगदी पक्की मराठी
शिवाजी पार्क. शिवाजी पार्क. त्यामुळे तर ते मराठमोळंच वातावरण. एक्झॅक्टली. बरोबर. सुरभीमध्ये आम्ही पाहायचो की तुम्ही खूप सारी पत्र अशी आजूबाजूला पडलेली असेल, तुम्ही ती एक एक घेऊन वाचायतात, लोकांशी संवाद साधायचात आणि त्यावेळेचे काही असे किस्से आहेत, काही अशा आठवणी जे तुम्हाला इथे शेअर कराव्याशा वाटतात? इनफॅक्ट मी म्हणेन की आज मला कितीतरी अशी लोक भेटतात जे म्हणतात तुम्ही आमचं पत्रच वाचलं नाही, आम्ही तुम्हाला पत्र लिहायचो, तुम्ही आम्हाला कधीच विनर केलं नाहीत. म्हटलं अहो ते घंगाळा असायचं, त्याच्यातली पत्र आम्ही मिक्स करून जे म्हणजे एक लॉटरी टाईप होतं ते माहिती ना, त्याच्यात काय आमचा हात नव्हता काही वेगळा. पण त्या काळात डेफिनेटली रक्तानी लिहिलेलं पत्र वगैरे, म्हणजे मी राजेश खन्नांबद्दल वगैरे असं ऐकलं होतं की बायका त्यांना पत्रात म्हणजे आपल्या रक्ताचं पत्र वगैरे पाठवायच्या. तसं मलाही मिळालेलं नाही आहे आणि त्यामुळे मी म्हणजे ते मिळालं तेव्हा मला ना खूप असं वाटलं की हे काय हे काहीतरी वेड्यासारखं वेड आहे की कोणीतरी इतकं तुम्हाला आवडतं की तुम्ही स्वतःच्या रक्ताने पत्र वगैरे लिहिता. हे मला कधीही स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की माझ्या आयुष्यात असं काही घडेल. पण ते सुरभीमुळे ते मला अनुभवायला मिळालं. तर ही एक फारच रेअर गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक म्हणजे मुलं मुली ना आपले घर सोडून वगैरे माझ्या घरी यायचे लिटरली की अरे हे आम्ही तुमचं वाचलं होतं मुलाखतीत, तर आम्हाला मदत करा, आम्हाला या इंडस्ट्रीमध्ये काम हवं आहे वगैरे. तर शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या लोकांना खूप सवय झाली होती की म्हणजे त्यांना कॉल करून की प्लीज त्यांना परत घरी पोचवा. कारण अशा अनेक किस्से झाले जे विचित्र आहेत. एक स्टॉकर होता माझा, तो एक फारच भयानक आणि वेगळाच काहीतरी किस्सा होता. त्यामुळे हा अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे किस्से. आणि तुला गंमत सांगते, माझं पूर्णपणे काम सुरभीचं आधी तरी एक पहिले 100 एपिसोड तर मी स्टुडिओमध्येच काम करायचे. बाकीचे जे दिग्दर्शक वगैरे होते ते फिरत होते भारतभर. तर 100वा आमचा एपिसोड होता. आम्ही फतेपूर सिक्रीला गेलो होतो अँकरिंग करायला की 100वा एपिसोड तर बाहेर अँकरिंग वगैरे. आणि तेव्हा जेव्हा लोकांना कळलं की सुरभीचे सिद्धार्थ काका आणि रेणुका शहाणे आलेत म्हणून, तर जे काय मॉब झालो आम्ही, तर तो पण एक म्हणजे भीतीदायक पण होता, पण एक असं वाटलं की अरे लोकप्रियता म्हणजे ही अशी असते, हे अनुभवायला मला पहिल्यांदा मिळालं. त्यामुळे पण त्या पत्रांमध्ये जे प्रेम होतं ना, ते हल्ली डिजिटल मेसेजेसमध्ये नाही वाटत. ते स्वतःच्या अक्षरात आणि काही अत्यंत मोत्यासारखी अक्षरं आणि त्यातली ती पत्र. आणि खूप अशा लोक होतात ज्यांच्याबरोबर मी खूप म्हणजे बऱ्याच वर्षांपर्यंत पत्रव्यवहार आमचा चालू होता वगैरे. त्यामुळे होती बाबा त्याची काहीतरी वेगळीच गोडी होती. सुरभीने तुम्हाला परफॉर्मर म्हणून किती समृद्ध केलं? परफॉर्मर म्हणून एकतर ऑफकोर्स आत्मविश्वास खूपच म्हणजे मोठी गोष्ट आहे जी सुरभीमुळे मला लाभली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या नावाने मी ओळखले गेले. नाहीतर काय होतं की आपण कुठलं तरी एक पात्र अभिनीत करत असतो आणि त्या पात्राबरोबर आपलं असोसिएशन असतं. म्हणजे आजही मला लोक म्हणजे पूजा भाभी म्हणतात फॉर इन्स्टन्स. पण ऍट द सेम टाइम त्यांना माहितीये की मी रेणुका शहाणे आणि ते सुरभीमुळे, कारण सूत्रसंचालनामध्ये. एक्झॅक्टली. तर ते डेफिनेटली. आणि आपण खरंच म्हणजे ज्या वृत्तीने सुरभी सुरू केली होती सिद्धार्थ काकनी, त्याचा एक फार महत्वाची गोष्ट म्हणजे आपण नेहमीच म्हणतो की आपल्याला भारताबद्दल किती अभिमान आहे, आपण वी आर प्राऊड इंडियन्स वगैरे वगैरे. पण म्हणजे नक्की काय, आपल्याला खरंच भारताबद्दल किती माहिती आहे? म्हणजे आपण महाराष्ट्रात राहून आपल्याला नागालँडबद्दल माहिती आहे का? तर फार कमी. आणि त्यावेळेला अर्थात इंटरनेट वगैरेचा काळच नव्हता, त्यामुळे आपल्याला माहिती कुठून काढायची हे पण माहिती नव्हतं. तर त्यामुळे त्या काळाची ही एक गरज सुरभीने पूर्ण केली. आणि त्याचबरोबर आम्हाला पण खूप समृद्ध केलं, एक ज्ञान दिलं की बाबा आपल्या देशात केरळा ते काश्मीर ते नागालँड ते राजस्थान वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या अगदी लुप्त होत आहेत कधी कधी, किंवा ज्या आहेत त्या आपल्याला माहितीच नाही आहेत, जे कलाकार आहेत, मास्टर क्राफ्ट्समन आहेत, त्या सगळ्यांबद्दलची माहिती आम्हालाही मिळाली. बरोबर. सो तो एक जो एक
कार्यक्रमाबरोबर आपल्याला पण त्याचं एक वलय मिळतं त्या कार्यक्रमाचं. तसं झालं सुरभीच्या बाबतीत. कट्टू दुसरीकडे सर्कस आम्हाला आम्ही पाहायचो टेलिव्हिजनला आणि त्यात इतके कॅरेक्टर्स होते की त्याच्यात शाहरुख खान होता हे आपल्याला खूप नंतर कळलं की आता जो स्टार आहे तो त्याच्यात होता आणि तो त्याच्यात काम करायचा. सो ते दिवसच तुमचे खूप छान असतील ना सर्कसचे, इतके सगळे कलाकार आणि एवढं काम करायचं एकत्र मिळून. काय दिवस होते ते सर्कसचे. एकतर सर्कसच्या बाबतीत मी मुंबईच्या बाहेर पहिल्यांदाच कुटुंबापलीकडे लोकांबरोबर गेले होते. म्हणजे कामासाठी पुणे, रत्नागिरी, मडगाव नाही म्हापसा आणि सातारा. कारण आम्ही त्या सर्कस जिथे जिथे जायची तिथे जाऊन आम्ही शूट करायचो. तर अपोलो सर्कस होती, त्या सर्कस बरोबर आम्ही टायअप केलं होतं सर्कसचं. तर तिकडे एक तर मला म्हणजे ह्या कलाकारांबरोबर, कारण त्याच्यामधले खूप खूप लोकप्रिय होते कारण त्यांचं नुक्कड ऑलरेडी आलं होतं. शाहरुख फेमस होता कारण फौजी आलं होतं.